नील आणि विद्याची लव्ह स्टोरी. नील आणि विद्या आज बऱ्याच दिवसांनी बाहेर थोडं फिरायला जाण्याचं ठरवतात. दोघंही आधी मॉमची परमिशन घेतात. डॅड आणि रुद्र हे दोघंही मीटिंगसाठी बाहेर गेलेले असतात. लग्नाची तारीख आता खूप जवळ येऊन ठेपली होती. सगळ्यांचीच लग्नाची तयारी झाली होती. शॉपिंग, दागदागिने सगळं काही तयार होतं. या सगळ्याच लग्नाच्या गडबडीमध्ये नील आणि विद्या या दोघांना एकमेकांसाठी टाईम जास्त मिळत नव्हता. त्यात नील काही दिवसांपासूनच पूर्वीमुळे थोडा डिस्टर्ब होता. पण आता त्यांना पूर्वीलासुद्धा मनातील सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या होत्या. त्यामुळे तो आपल्या बायकोकडे म्हणजेच विद्याकडे लक्ष द्यायला पूर्णपणे आता फ्री होता. म्हणून दोघंही एक छान प्लॅन बनवतात आणि कुठेतरी मस्त फिरायला जाऊ असं ठरवतात. मॉम पण त्यांना हसूनच परमिशन देते आणि नील आणि विद्या दोघंही कारमध्ये बाहेर फिरायला निघून जातात. इकडे राकेशच्या घरी सगळेच आता खुशालीने चालू होतं. राकेश विद्या हे फोनवर छानपैकी बोलायलाही लागले होते. त्यांची मैत्रीबाबत नीलला अजिबातही काहीच वाटत नसे. कधी कधी तर तोही त्या दोघींमध्ये बोलत असे. राकेश लग्न करतोय हे त्यानं विद्याला सांगितलं. विद्या खूप खुश झाली. पण मुलगी कोण आहे हे जेव्हा तिनं विचारलं तेव्हा त्याचं उत्तर ऐकून तिला हसायलाच आलं. कारण राकेश तिला बोलला, मुलगी अजून तरी फिक्स नाही. मला एखादी आवडली तर ती करायची, नाहीतर आईबाबांनी जी शोधली आहे किंवा शोधून आणली माझ्यासाठी, जी मला आवडली ती करेल. शोधाशोध चालू आहे. तुझ्याही नजरेत जर कुणी मला बायको म्हणून मिळाली तर बघ एखादी मुलगी. म्हणून त्याचं हे बोलणं ऐकून तिला हसायला चालू होतं. विद्या त्याला बोलते, वेडा, मला वाटलं एखादी मुलगी चॉईस करून ठेवली असेल. अजून तर एकही मुलगी शोधली नाही आणि मला म्हणतोय मी लग्न करतोय. अजिबातच सुधारणार नाही तू. हो राकेश, ती हसूनच त्याला बोलते. हो मग, आता कुठे परत हसायला लागलोय आणि बोलायला लागलोय, तेही एकदम मनसोक्त. तू माफ केलं मला म्हणून, तो तिला बोलतो. विद्याही त्याला बोलते, सॉरी यार, मला नव्हतं माहिती तू इतकं सिरियसली घेईल तेव्हा काही गोष्टी. बरं सोड त्या गोष्टी. तू लग्न करणार आहेस तर तुला मुलगी कशी पाहिजे? म्हणजे माझ्या नजरेत कुणी असेल तर मी तुला सजेस्ट करेन. विद्या एकदम सोज्वळ प्रश्न त्याला विचारते. थोडाही विलंब न करता राकेश लगेचच तिला सांगतो, मला अगदी तुझ्याचसारखी मुलगी पाहिजे आहे. तुझ्यासारखी विचार करणारी, तुझ्यासारखं राहणारी, तुझ्यासारखं सगळ्यांना समजून घेणारी आणि तुझ्यासारखंच माणसं जपणारी. फोन स्पीकरवर असल्यामुळे नीलसुद्धा तो फोन ऐकत होता. तेव्हा नील लगेचच राकेशला बोलतो, माझ्या बायकोसारखी फक्त माझी बायकोच आहे. आणि विद्याही लगेच त्याला बोलते, तू थोडा उशीर केला. माझ्यासारखी तर मीच आहे ना राकेश. माझ्यासारखी तुला दुसरी कुठून शोधून आणू? राकेश हसतच त्या दोघांना बोलतो, हे बघ विद्या, जिथून शोधायचं तिथून शोधून आण. मला मात्र तुझ्याचसारखी मुलगी हवी आहे, जी मला समजून घेईल. बाकी मला बहाणे काही सांगू नकोस, मी ऐकून घेणार नाही. विद्या थोडा विचार करते आणि त्याला बोलते, बरं ठीक आहे, माझ्या बघण्यामध्ये असं कुणी असेल तर मी नक्कीच तुला सांगेन. आता मात्र मी फोन बंद करते, कारण मी माझ्या नवऱ्यासोबत खूप दिवसांनी थोडंसं बाहेर फिरायला जात आहे आणि आम्ही दोघं गाडीमधूनच तुझ्यासोबत बोलत आहोत. तेव्हा राकेश बोलतो, अच्छा, लव्ह बर्ड्स बाहेर फिरायला निघाले तर ठीक आहे, जास्त डिस्टर्ब करत नाही तुम्हाला. पण माझाही थोडा विचार करा. असेल कुणी नजरेत तर मला नक्कीच सुचवा. विद्या आणि नील लगेच त्याला बोलतात, नक्कीच. चल मग करू फोन बंद? विद्या त्याला विचारते. राकेश तिला बोलतो, हो बंद कर. आणि जर वेळ मिळाला तर दोघंही मला भेटण्यासाठी नक्की या. नील लगेच त्याला बोलतो, ठीक आहे, वेळ मिळाला तर आम्ही तुझ्याकडे नक्की येऊन जाऊ. आज अमेरिकेहून आलेली मुलगी जी राकेशच्या वडिलांनी राकेशसाठी शोधली होती, तिची आणि राकेशची सुद्धा फर्स्ट मीटिंग एका हॉटेलमध्ये होती. म्हणून राकेशसुद्धा आपलं आवरून त्या मुलीला भेटण्यासाठी निघाला होता. आता योगायोगाने रिया आणि पूर्वी सुद्धा एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. रिया ही मोठ्या घरातील मुलगी आहे. तिनंच पूर्वीला जेव्हा ती सगळं काही सोडून आली होती तेव्हा खूप मदत केली होती तिच्या स्ट्रगलमध्ये. म्हणून रियाने आल्याबरोबरच पूर्वीला सुद्धा फोन केला होता
की मी अमेरिकेहून आलेली आहे, त्यामुळे आपण एकदा नक्की भेटूया. रिया ही एकदम मॉडर्न होती. आकाशला आवडेल असा एकही गुण तिच्यामध्ये नव्हताच. ते दोघं लहानपणी एकमेकांचे मित्र होते. तेव्हासुद्धा रिया ही अशीच होती आणि आजही ती अगदी तशीच आहे. एक गुण मात्र राकेशला तिचा नेहमीच आवडायचा, ते म्हणजे स्पष्टपणे खरोखर जे असेल ते तोंडावर बोलून मोकळे होणे. त्याच तिच्या त्या गुणापायी आज आपल्या वडिलांना राकेशनं त्या मुलीला भेटण्यासाठी होकार दिलेला होता. आता हे सगळे एकाच ठिकाणी जमतात का ते बघूया. त्या अगोदर नील आणि विद्या हे सुद्धा त्यांच्यासोबत त्याच ठिकाणी येतील का हे बघण्यात जास्त मजा आहे. कारण आज पूर्वीचा पूर्ण गैरसमज जो आहे तो दूर होणार आहे. कारण योगायोगाने हे सगळेच एकाच ठिकाणी जमणार आहेत. चला तर मग बघूया ते. नीलविद्या ज्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते त्याच रस्त्यात एक शानदार हॉटेल होतं, जिथे सगळ्या काही सुविधा अवेलेबल होत्या. आणि राकेश म्हणावं किंवा पूर्वी किंवा रिया हे सगळेच मोठ्या घरातील मुलं आहेत, म्हणून तिथे शानदार हॉटेलच एकमेकांना भेटण्यासाठी ते ठरवतात. पूर्वीसुद्धा खूप आनंदी असते, कारण रियाने तिच्या कठीण काळात तिला तेव्हा तिकडे मदत केली होती. म्हणून तिच्या एका फोनवर पूर्वी तिला भेटण्यासाठी त्या हॉटेलला पोहोचते. राकेशला अचानकच एक फोन येतो. नेहमीप्रमाणे अर्जंटमध्ये त्याला एका ठिकाणी आता पोहोचायचं होतं, म्हणून तो तिथून रियाला फोन करतो आणि 1 तास मला उशीर होईल, त्यामुळे माझा वेट कर असं सांगतो. रियासुद्धा त्याला ओके बोलते आणि सांगते की काळजी करू नकोस, हळू ये. माझी मैत्रीण माझ्यासोबत मला भेटण्यासाठी इथे आलेली आहे. आम्ही थोड्या गप्पा गोष्टी करतो तोपर्यंत. आता राकेशला याची काहीही आयडिया नाही की पूर्वी हीच रियाची एक बेस्ट फ्रेंड म्हणजेच मैत्रीण आहे. नीलनं एकदा साखरपुड्यामध्ये पूर्वीसमोर विद्याला प्रपोज केलं होतं, रिंग घातली होती आणि त्याचा तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगितलं होतं. पण तिला वाटलं की सगळं काही माझ्यासमोर मुद्दाम तो करत आहे, कारण पूर्वीचा विश्वास पटला पाहिजे की नील विद्यावर किती प्रेम करतो ते. पण तेव्हा नीलनं खरंच तिला प्रपोज केलं होतं. आताही नीलचा तोच प्लॅन होता, आपल्या विद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा. म्हणून त्यानं त्याच हॉटेलमध्ये एक टेबल बुक केला होता आणि बऱ्याच तिथे तिच्यासाठी सरप्राईज प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं. आता त्याला कुठल्याही प्रकारची काहीच आयडिया नाही की पूर्वीसुद्धा तिथे आहे आणि पूर्वी तिथे होणारा सगळा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघणार आहे. कारण पूर्वीचे मन दुखवण्याचा त्याचा हेतू नव्हताच. पूर्वी आणि रिया खूप दिवसांनी भेटल्यामुळे एकामेकांना मिठी मारतात. रिया ही मुलगा बघायला आलेली होती आपल्या घरच्यांच्या सांगण्यावरून, पण तिच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की तिला आज कुणीतरी मुलगा बघायला येतोय. पूर्वी तिला डायरेक्टलीच विचारते, रिया काय आहे हे? अगं आज तरी सलवार सूट घालून यायचा. मुलगा बघायला येतो आहे ना तुला आज. तुमची दोघांची फर्स्ट मीटिंग आहे. आणि तू हे सगळं पूर्वी रियाला खाली बसवत बोलते. तेव्हा रिया बोलते, हे बघ पूर्वी, तुला माहिती आहे ना मी अशीच आहे. समोरच्या व्यक्तीला ही मी अशीच आवडते तर ठीक आहे, नाही आवडले तर बाय बाय. आणि तसाही तो माझ्या लहानपणचा मित्रच आहे, त्याला मी माहिती आहे कशी आहे, तरी तो मला बघण्यासाठी हो म्हटला. मग त्याची चुकी, मी मात्र त्याच्यासाठी मला का बदलू? पूर्वी लगेच विचारते, म्हणजे तुम्ही दोघं एकामेकांना ओळखतात तर? रिया लगेच तिला बोलते, हो, आम्ही 4वी-5वीपर्यंत सोबतच शिकलेलो आहोत, म्हणून आम्ही बऱ्यापैकी एकामेकांना ओळखतो. अगं रिया, पण तरीसुद्धा तू असं नको यायला हवं होतं. तो बिचारा मुलगा तुला बघून बेशुद्ध नको पडायला. आता तुम्ही म्हणाल तरी या नक्की कशी आली होती? रिया एकदम शॉर्ट जीन्स, त्यावर एकदम शॉर्ट टॉप, एकदम छोटे तिचे ते केस, मोठ्या मोठ्या कानांमध्ये इयरिंग्स, कपाळाला काही टिकली नाही, हातात न बांगडी, मोठ्या मोठ्या हिल्स असणारे सँडल, चेहऱ्यावर भरपूर असा मेकअप, ज्याने ती सुंदर तर दिसत होती, पण आजूबाजूचे लक्षसुद्धा ती स्वतःवर आकर्षित करत होती. अशी मुलगी राकेशला आवडेल का? कारण रियासमोर बसणारी पूर्वीसुद्धा एकदम फॉर्मल अशी आली होती, एकदम सुसंस्कृतपणे. श्रीमंत तर ती सुद्धा होती, पण कुणीतरी तिला काल बोललं होतं की तुझ्यातली पूर्वी कुठेतरी हरवली आहे.
म्हणून पूर्वी आता स्वतःला पहिल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करत होती. आता राकेशला नक्की ही रियाच आवडेल की तिच्यासमोर बसणारी एकदम सोज्वळ अशी ही मुलगी पूर्वी, हे आपल्याला लवकरच समजेल. आयुष्य हे कुठल्या वळणावर बदलतं हे कुणालाच कळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हे चढ उतार येतातच. हे सुद्धा नियतीचा एक खेळच असतो. देवाने जे पार्टनर नशिबात लिहून ठेवलेले असतात तेच शेवटी एकमेकांना जाऊन मिळतात. मग तुम्ही एकमेकांवर कितीही प्रेम करत असू द्या, पण शेवटी तुमच्या प्रेमाला जर देवाचा आशीर्वादच नसेल तर ते प्रेम हे कधीच पूर्ण होत नाही. देवाने तर लग्नाच्या रेशीम गाठी या अगोदरच बांधून पाठवलेल्या असतात. मग तुम्ही कितीही अनोळखी असले तरीही एकमेकांना येऊन बरोबर असे भेटतात. नील आणि पूर्वी एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण देवाने त्यांचं नातं हे वरून बनवून पाठवलंच नव्हतं, म्हणून ते वेगळे झाले. नीलच्या आयुष्यात देवाने विद्याला पाठवलं, कारण नील आणि विद्या हे एकमेकांसाठीच बनलेले होते. पण पूर्वीला अजून लाईफ पार्टनर मिळालेला नव्हता. पूर्वीच्या आयुष्यात अजून काय काय वाढून ठेवलेलं आहे हे आपल्याला बघायचंच आहे. तिला आयुष्यामध्ये नक्की राकेशच सुख घेऊन येणार की दुसरं कोणी? देवाने राकेशलाच पूर्वीसाठी बनवलं असेल का? कारण देव देतो पण उशिरा. पूर्वीच्या आयुष्यात सुद्धा प्रेम हे यायलाच पाहिजे, आणि ते कसं येईल हे आपण आता बघणार आहोत. पण त्यासाठी पूर्वीच्या मनातील जो नीलबद्दलचा गैरसमज आहे तो अगोदर दूर झाला पाहिजे. नील विद्याचाच आहे ही खात्री तिची पटली पाहिजे, आणि त्या दोघांमधून पूर्वी जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच ती तिच्या आयुष्य जगायला सुरुवात करेल, आणि तेव्हाच देव तिच्या आयुष्यामध्ये प्रेम पाठवेल. तिला जे काही हवं आहे तेव्हाच तिला मिळेल, जेव्हा तिच्या मनातील हा सगळा द्वेष निघून जाईल. आता पूर्वी आणि रिया भरपूर गप्पा मारतात. रियाने पूर्वीकडून तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या होत्या, पण त्याने जो काही धोका तिला दिला होता आणि त्यामुळे पूर्वीला हे सगळं करून दाखवायचं आहे हे पूर्वीनं तेव्हाच रियाला काय आहे ते खरं खरं सांगून दिलेलं होतं. म्हणून रियाने पूर्वीला आता परत एकदा समजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेली म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नसतं. आपल्या आयुष्यात फक्त सफेद आणि काळाच कलर असतो का? आपल्या आजूबाजूला डोळे उघडून बघितले की कलरच कलर आपल्याला दिसतात, हे विसरू नको. त्या व्यक्तीनं तुला सोडलं, त्यामुळे आज तू या स्टेजला आहे, जगात स्वतःचं नाव कमवलं आहे. तुला तर धन्यवाद करायला पाहिजे त्या व्यक्तीला की त्याच्यामुळे तू आज सगळीकडे ओळखली जातेस. तू आता गरीब नाही तर जगातील श्रीमंत व्यक्ती बनलेली आहेस. तुला माहिती आहे पूर्वी मी जर तुझ्या जागेवर असते तर मी नक्कीच त्या व्यक्तीला माफ करून माझ्या आयुष्यात पुढे निघून गेली असती. तू मला इतकं काही सांगितलं, पण त्यात तू एकदाही म्हटली नाही की तुझा तो पहिला बॉयफ्रेंड तुला एकदा तरी परत आता म्हटला की मी तुझ्यावर प्रेम करतो. असं प्रेम करत होतो आणि करतो यामध्ये खूप अंतर असतं पूर्वी, ते अगोदर समजून घे. कदाचित वाईट वाटून घेऊ नको, पण तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे आणि म्हणूनच तो वारंवार तुलाही तेच सांगतो आहे. देवाने तुमचं नातं हे बांधून पाठवलेलंच नव्हतं. तुझ्या आयुष्यात तर दुसराच कुणीतरी राजकुमार असेल. तू डोळे उघडून एकदा आपल्या आयुष्याकडे बघ तरी, तेव्हा तुला कळेल आयुष्य किती सुंदर आहे. अशा माणसाच्या नादी लागून स्वतःचं नुकसान का करून घेत आहेस कुणास ठाऊक. रिया तिला चिडूनच बोलत होती. तेव्हा पूर्वी रियाला बोलते, यार रिया, अजून विश्वासच बसत नाहीये की तो खरंच दुसऱ्यावर प्रेम करतो ते. मला तर असं वाटतं तो मला जळवण्यासाठी हे सगळं करत असेल, किंवा दुसरं काही कारण असू शकतं, कारण तो मला सहजासहजी विसरू शकणाऱ्यातला नव्हताच ग. पण विसरला ना, हे तू का मान्य करत नाहीस? रिया तिच्या हातावर हात ठेवत बोलते. पण रिया, पहिलं प्रेम विसरणं शक्य असतं का ग? त्यावर रिया बोलते, का शक्य नसतं? आपलं आयुष्य आहे. मी तर म्हणेल की लागेल तितकं प्रेम करायचं. एक व्यक्ती झाली की दुसरी व्यक्ती आपल्यासाठी हजर नेहमीच ठेवायची असते. यालाच लाईफ म्हणतात. कारण जर आपल्या प्रेमाचे महत्त्व त्या व्यक्तीला नसेलच तर आपलं प्रेम त्याच्यावर का वेस्ट करायचं?
मी तुला आज लास्टची वॉर्निंग देते. विसरून जा त्या व्यक्तीला, त्याच्यामुळे तुला इतका त्रास होतो. अगं एक काय, हजारांच्या लाईन लागतील तुझ्यासमोर. इतकी सुंदर आहे माझी मैत्रीण. त्यातली त्यात ही अशी संस्कृती जपणारी आहे. इकडे मला बघ, लोक माझ्याकडे बघत तर आहेत, पण मॅरेज मटेरियल म्हणणारं इथे मला कोणीही नाही. पण तू जर एकदा म्हटली की मला लग्न करायचं आहे, तर पूर्वी तुझ्यासमोर लाईन्स लागतील मुलांच्या. इतकी सुंदर आणि सोज्वळ आहेस तू. पूर्वी रियाच्या बोलण्यावर बराच विचार करते आणि रियाला बोलते, चल ठीक आहे, तुझ्या बोलण्यामुळे थोडा मनामध्ये विचार सुरू झाला आहे. बघू काय होईल ते. आधी तुझं सांग, तू त्या मुलाला पसंत करतेस, त्याला तू आवडली तर तू लग्न करशील? तुला एक खरं सांगू? रिया तिला हळू आवाजात बोलते. हो सांग. पूर्वी लगेच तिला विचारते, अरे यार, इथे मी फक्त तुला भेटण्यासाठी आले होते. मला त्या मुलाचं नावही आवडत नाही आणि तो मुलगाही आवडत नाही. खूप मोठा सिंगर आहे म्हणे तो. त्याचेही बरेच नाव झालेले आहे असं माझे बाबा म्हणतात. पण मी त्याला मित्रच समजते माझा, आणि मी त्याला जेवढं ओळखते त्यावर मला माहिती आहे की तो मला अजिबातही असं पसंतच करू शकत नाही. पण तो खूप छान आहे. त्याचा स्वभावही छान आहे. मला तर वाटतं की तो तुला नक्कीच पसंत करेल. काय तू रिया म्हणून माझ्या जागेवर बसेल? तेव्हा रियाच्या त्या बोलण्यावर पूर्वी रिॲक्ट करते, वेडी आहेस का तू रिया? इथे अजून माझ्या मनाची घालमेल दूर झाली नाही. काही प्रॉब्लेम सुटले नाही तर तू अजून प्रॉब्लेम क्रिएट करण्याच्या मार्गावर आहेस. तुला तो मुलगा तुलाच प्यारा. मी का रिया बनून इथे बसू? प्रिया लगेच तिला बोलते, कूल डाऊन, मी फक्त मजाक करत आहे. आपण त्याच्याही समोर असाच मजाक करू. बघूया तो तुला हो म्हणेल की नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, स्टोरी लांबवण्याचा माझा अजिबातही प्रयत्न नाही. काही दिवसांमध्येच मी नील विद्या यांची स्टोरी एंड करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण सगळं काही हॅपी एंडिंग करून. त्यामुळे भरपूर प्रेम आपल्या ह्या स्टोरीला तुम्ही देत आहात, त्याच्यामुळे खरंच धन्यवाद. मला माहिती आहे तुम्ही सगळे आता ही स्टोरी ऐकून बोर होत आहात, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी मी काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरी घेऊन येण्याचा प्रयत्न लवकरच करणार आहे. तोपर्यंत आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून कळवा. लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.